ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण या धड्यामध्ये तुमचा नवीन धडा सुरू आहे. धड्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. Okay, what is the name of chapter? That is some basic concept of what? Chemistry. म्हणजे केमिस्ट्रीचे काही बेसिक कन्सेप्ट या धड्यामध्ये आपण मागे सुरू केला. हा धडा व्हॉट इज केमिस्ट्री पाहत होतो आपण. केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. आवाज ऐकू येतो ना सर्वांना? केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. मॅटरचा अभ्यास करतो अँड इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. पहा आपण काय म्हटले होते, फिजिकल व केमिकल प्रॉपर्टी. आता आला हा पॉईंट परत. आपण लास्ट पॉईंट काल पाहिला होता, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पाहिला होता. द लास्ट पॉईंट वी हॅव सीन दॅट इज फिजिकल प्रॉपर्टी. काय असते फिजिकल प्रॉपर्टीमध्ये? नो केमिकल चेंज. केमिकल प्रॉपर्टीमध्ये केमिकल चेंज. फिजिकल प्रॉपर्टी नो केमिकल चेंज. केमिकल प्रॉपर्टी केमिकल कंपोजिशन चेंज. केमिकल कंपोजिशन काय होऊन जातो? चेंज होतो, बदलतो. तर यामध्ये आज पाहतो आपण मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. आपण काय पाहिलं होतं आधी? याच्या आधी कॅटेगरीज और टाइप्स ऑफ कोणाचे प्रॉपर्टीजचे टाइप्स पाहिले होते आपण. आता पाहू मेजरमेंट. ओके, मेजरमेंट ऑफ कोणाचे पाहू आता? प्रॉपर्टीज. दोन प्रकारचे प्रॉपर्टीज पाहिले होते आपण, एक फिजिकल आणि एक काय असतो? केमिकल. असं मी मागे म्हटलं होतं. दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात. कोणते कोणते? एक फिजिकल व एक केमिकल. याचं मेजरमेंट करायचं. आता मेजरमेंट म्हणजे नेमकं काय असते? मापन. मेजरमेंट म्हणजे काय? मापन, मापणे. एखाद्या पदार्थाचा आपण त्याला मापतो, मेजर करतो, मोजतो. म्हणजे तो काय करतो आपण? उदाहरणार्थ 1 किलो साखर आहे. 1 किलो साखर आपण मोजतो म्हणजे त्याला 1 किलोच्या धोंड्यासोबत त्याची तुलना करतो. 1 किलोचा धोंडा तराजूमध्ये ठेवतो आपण, बरोबर आहे? तर कोणती समथिंग मेजर करतो आपण, याचा अर्थ काय? वी मेजर समथिंग. समथिंग वी मेजर मीन्स कोणत्याही एखाद्या पदार्थाला आपण मेजर करतो म्हणजे काय करतो? त्या पदार्थाला आपण एका स्टँडर्ड सोबत, म्हणजे धोंडा जो म्हटलो मी 1 किलोचा, तो काय असेल? स्टँडर्ड असेल. त्या स्टँडर्ड सोबत त्याला कम्पेअर करणे. टू मेजर समथिंग इज टू कम्पेअर. याला काय करणे? इट इज कम्पेअर, तुलना करणे. कम्पेअर विथ स्टँडर्ड. याला काय म्हणूया आता आपण? स्टँडर्ड. एक माप असतो, स्टँडर्ड असतो. जो माप कुठेही जा तुम्ही, सगळीकडे 1 kgचं वजन किती असतो? 1 kgच असतो. म्हणजे याला म्हणतो आपण समथिंग मेजर. मेजरमेंट चालू आहेत, प्रॉपर्टीचे मेजरमेंट. तर मेजर करणे म्हणजे काय करणे? कम्पेअर करणे, तुलना करणे. मेजर मीन्स टू कम्पेअर विथ कोणासोबत? स्टँडर्ड सोबत. लक्ष द्या आणि सिरियस याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. आता काय होतं? मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज इज गोइंग ऑन. देर आर डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. आपण फिजिकल प्रॉपर्टी मागे पाहिले होते. बरेच जे प्रॉपर्टीज आहेत फिजिकल प्रॉपर्टीज, देर आर डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. मागे म्हटलो होतो मी कलर, ऑर्डर. याशिवाय आपण मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट पाहिला होता आपण, डेन्सिटी पाहिली होती, एरिया. तर हे सगळे काय असतात? फिजिकल प्रॉपर्टीज. द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज लाईक लेंथ. पहिली पाहूत आपली कोणती? लेंथ. हे सगळं फिजिक्सचं आहे. याच्यामध्ये सगळं फिजिक्स येणार आहे आता. इट डील्स विथ द फिजिकल केमिस्ट्री. हा चॅप्टर पूर्ण फिजिकल केमिस्ट्री आहे. लेंथ, मास. लेंथ नंतर काय असतो? मास, वस्तुमान. लांबी, वस्तुमान, एरिया. ओके. त्यानंतर प्रेशर, व्हॉल्यूम. प्रेशर, व्हॉल्यूम आणि त्यानंतर टाइम. टाइम सुद्धा असतं. तर हे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत.
आता ध्यान द्या, केमिस्ट्री उगं डेफिनेशन डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर अँड मॅटर फिजिकल अँड केमिकल हे फिजिकल प्रॉपर्टीज, याला काय म्हणायचे आता, फिजिकल प्रॉपर्टीज. दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. लेंथ, मास, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाइम, डेन्सिटी, खूप आहेत. हे काय ते फिजिकल प्रॉपर्टीज. दिस फिजिकल प्रॉपर्टीज आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. हे फिजिकल प्रॉपर्टीज कसे असतात, क्वांटिटेटिव्ह इन नेचर. यांचा नेचर कसा असतो, क्वांटिटेटिव्ह. दे आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. क्वांटिटी असते त्यांचं, काय असते, काही एक विशिष्ट प्रमाण असतं, अमाऊंट असतं, प्रमाण, क्वांटिटी असते. मास 10 किलो, 5 किलो, काय असतो, क्वांटिटी असते, डेफिनेट क्वांटिटेटिव्ह इन नेचर. फिजिकल प्रॉपर्टीज आर, काय म्हणतो मी, लक्ष द्या, फिजिकल प्रॉपर्टीज आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. लांबी 10 मीटर, 5 मीटर, 50 मीटर, हे काय लांबी, एरिया, क्षेत्रफळ, प्रेशर, दाब, व्हॉल्यूम, आकारमान, टाइम, तुम्हाला माहिती आहे, वेळ. तर हे सर्व काय आहे, ते क्वांटिटेटिव्ह इन नेचर. ऑल फिजिकल प्रॉपर्टीज आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर अँड द क्वांटिटेटिव्ह यांचा जो मेजरमेंट आहे, ओके, दिस मेजर, आपण मेजर करायलो, मेजरमेंट चालू आहे, तर हे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट कोणाचं, फिजिकल प्रॉपर्टीचं, एक्सप्रेस्ड बाय, याला कसं एक्सप्रेस करतात आता, हे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट, दिस क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट इज एक्सप्रेस्ड बाय, याला एक्सप्रेस करायचं बाय कशाने, इज एक्सप्रेस्ड बाय ए नंबर, एका नंबरने करतात याला एक्सप्रेस, एक्सप्रेस्ड बाय अ नंबर आणि फॉलोड बाय, नंबर लिहून काय लिहितो आपण, इट इज फॉलोड बाय युनिट. एक नंबर लिहायचा कोणताही आणि त्या नंबर नंतर काय लिहायचं, युनिट. क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट, याला काय म्हटलो आपण, कसे मेजरमेंट आहेत, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट. हे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आपण एक्सप्रेस करतो, एक्सप्रेस करतो म्हणजे ज्या स्वरूपात लिहितो आपण, कोणाच्या स्वरूपात लिहितो आपण, एक नंबर लिहायचं पहिलं, त्यानंतर युनिट लिहायचं. उदाहरणार्थ लेंथ, उदाहरणार्थ लेंथ, लांबी, लांबी कसं मोजतो आपण, क्लासरूमची लांबी आहे समजा 10 मीटर, द लेंथ ऑफ क्लासरूम इट इज 10 मीटर. 10 काय झाला, नंबर, 10 इज द हेअर नंबर, m इज द युनिट, m काय, युनिट. म्हणजे कसा लिहितो हा आपण, 10 मीटर. एखादं वजन आहे 5 kg, 5 kg, 5 काय, नंबर, 5 इज नंबर, kg इज व्हॉट, युनिट, किलोग्रॅम काय असतो, युनिट असतो. 5 किलोग्रॅम, 10 मीटर क्लासरूमची लांबी. तर हे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट झाले. हे सगळे कसे मेजरमेंट आहेत, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट. द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट इज एक्सप्रेस्ड बाय नंबर फॉलोड बाय युनिट. कशाने फॉलोड करतात याला, बाय युनिट. आता युनिट म्हणजे काय असते पाहतो आपण, एकक म्हणजे काय, युनिट म्हणजे काय, आले लक्षात. हे स्क्रीनशॉट काढून घ्या. आवाज येतो ना सगळ्यांना, क्लिअर आहे, आवाज येतो, दिसतो सर्वांना, ओके, मेसेज, हां राईट, फाईन फाईन फाईन, ओके, बस. 4-5 जणी म्हणलं तरी बस. नाही असतो त्यांना सांगा, ज्यांना नाही होत असेल, दिसायला असेल सांगू नका, ज्यांना नाही दिसत असेल त्यांनी सांगा, हां ठीक आहे. आणि कळालं, हे सिरियस घ्या, गांभीर्य घ्या. आणि हे खूप लांबचा विचार आहे याच्यामध्ये, हा धड्यामध्ये नीट जेईचा लांबचा विचार आहे, इथला विचार नाही करायचा, लांबचा विचार करायचा. आता युनिट म्हणजे काय बोलायलो तुम्ही, तुम्हाला तेच पाहूत. युनिट म्हणजे काय, युनिट म्हणजे काय, युनिट इज आर्बिट्ररीली डिसाइडेड. युनिट म्हणजे काय, एकक असते. इट इज आर्बिट्ररीली डिसाइडेड, आर्बिट्ररीली, हा शब्द कसा आहे, आर्बिट्ररीली डिसाइडेड, आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड, आणि युनिव्हर्सने एक्सेप्ट करावं, युनिव्हर्सली एक्सेप्टेड. पहा काय म्हणतो आपण, स्पीकर बंद करा रे, कोण स्पीकर ठेवले का चालू, स्पीकर बंद करा, आवाज होतो त्याच्याने. चला बघा आता, बोला काय बोललो मी, आर्बिट्ररीली डिसाइडेड, arbitrarily decided. What is unit? Listen now carefully. Arbitrarily decided and universally accepted. Universally accepted standard.
एक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज युनिट. स्टँडर्ड मी आताच म्हटलं होतं, 1 किलोचा धोंडा, 1 किलो साखर आपण मोजतो 1 किलोच्या धोंड्यासोबत, तर तो धोंडा काय झाला, दॅट इज द स्टँडर्ड. हा झाला स्टँडर्ड. तर व्हॉट इज युनिट? आर्बिट्ररीली डिसाइडेड. आर्बिट्ररी म्हणजे अंदाजे. आर्बिट्ररीली असं कोणतरी सांगितले होते पहिलं, अंदाजे, अपघाताने. ओके, बाय ॲक्सिडेंटली. आर्बिट्ररीली म्हणजे ॲक्सिडेंटली. ॲक्सिडेंटली एकाने कोणी डिसाईड केले, निश्चित केले, नंतर सर्वांनी म्हणजे पूर्ण विश्वाने त्याला काय केले, एक्सेप्टेड. एक्सेप्ट स्वीकारलं. एक्सेप्ट करणे, स्वीकार करणे. सगळ्या जगाने स्वीकारलं, एकानं कोणीतरी काय केलं, डिसाईड केलं. आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड. प्रमाण, माप सगळीकडे सारखं असतं. मापनातल्या त्रुटी हे ते सगळं 10वीला 9वीला मागे कधी कुठं ऐकलं असेल तुम्ही. तर हे जे होऊ नये अशा प्रकारे मापन योग्य असावा, करेक्ट असावा, आणि त्यामुळे आपलं त्या बाबतीत चालू आहे. कसं त्याचा काय झाला, प्रॉपर्टीज, हे प्रॉपर्टीजचे मेजरमेंट कसं करतात, तर याबद्दल आपण पाहत आहोत. तर युनिव्हर्सली एक्सेप्टेड. व्हॉट इज युनिट? आर्बिट्ररीली डिसाइडेड. पाठच करायचं कसं, आर्बिट्ररीली डिसाइडेड, युनिव्हर्सली एक्सेप्टेड. आर्बिट्ररीली डिसाइडेड, युनिव्हर्सली एक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड ॲज युनिट. त्याला काय म्हणायचे, आर कॉल्ड ॲज युनिट. आलं लक्षात? युनिट झाला. आता युनिटचे डिफरंट काय आहेत, सिस्टीम्स आहेत. देर आर द डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स, MKS, CGS, हे तुम्हाला माहीत आहे. देर आर डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. वेगवेगळे सिस्टीम आहेत मापनाच्या. डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. युनिटचे वेगवेगळे सिस्टीम आहेत. फर्स्ट वन इज CGS. CGS. सी म्हणजे काय, सेंटीमीटर. सेंटीमीटर. ओके. जी म्हणजे काय, ग्राम. ग्रामला फक्त जी लिहायचं, GM नाही लिहितात, जी. ग्रॅम इज ओनली बाय जी. सेंटीमीटर, ग्राम, यस. यस मीन्स व्हॉट, सेकंड. यस इज द सेकंड. सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. नाव सेकंड वन FPS. हे पहिल्यांदा होती, आता नाही, हे FPS. सिस्टीम चालू आहेत CGS. F फूट. F म्हणजे काय, फूट. आपली लांबी आपण फूटने मेजर करतो, आता आपण करतो 6 फूट, 5 फूट, 10 फूट, जे काही असेल फूट असते, फूट. P म्हणजे काय, पाऊंड. P म्हणजे काय असतो, पाऊंड. पाऊंड ते WWF मध्ये पाहता तुम्ही, किती पाऊंडचा आहे पैलवान म्हणतात, असं WWF मध्ये पाऊंड असते, त्याला काय म्हणतात, पाऊंड. किंवा एखादा छोटा मुलगा जन्मला, बाळ जन्मला, किती वजन आहे त्याचं, पाऊंड मध्ये मेजर करतात दवाखान्यामध्ये. पाऊंड, फूट, पाऊंड आणि काय असतो, सेकंड. लहान मुलाचं वजन कशात करतात, पाऊंड मध्ये. ग्राम मध्ये, किलोग्राम मध्ये त्याचं कन्व्हर्जन होते सगळं. हे सगळं आहे ना, डिजिटल झालं आता. हे सगळं वाचायची गरज नाही, काय नाही. हे सगळे फॉर्म्युले फिट झाले, कॅल्क्युलेटर यायले, सगळे यायले, डायरेक्ट कॅल्क्युलेटर कन्व्हर्ट करायलेत. त्याच्याने कोणालाही तेवढं कोणी लक्ष देत नाही. सगळं कॅल्क्युलेटरद्वारे डिजिटल झालं सगळं. नाव इट इज सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. ओके. FPS काय म्हणा, फूट, पाऊंड, सेकंद. सो दीज आर द सिस्टीम ऑफ कोणाचे आहे ते, युनिट. देर आर द 3 सिस्टीम ऑफ युनिट, CGS, FPS आणि MKS. MKS. द थर्ड वन इज व्हॉट, MKS. CGS, FPS, MKS. M म्हणजे सोपा आहे आता, मीटर. M म्हणजे मीटर. पाहून अंदाजा लावायचं, थोडा लॉजिक डेव्हलप करा. लॉजिक नीट जेईला लॉजिक असते, बस, बाकी काही नसतं. मीटर. K म्हणजे किलोग्रॅम, किलोग्रॅम. M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्रॅम, S म्हणजे सेकंड. S म्हणजे परत काय, सेकंड. तर ही किलोग्रॅममध्ये, ही सेंटीमीटरचं काय झालं, मीटर. MKS पद्धत आहे, ग्रॅमचं किलोग्रॅम, सेकंडचं सेकंडच असणार. टाइम इज इन मेजर्ड इन सेकंड. स्मॉलेस्ट युनिट. युनिट काय असतं, युनिट म्हणजे एकक. युनिट. युनिट म्हणजे मराठीत काय म्हणू याला, एकक. आलं लक्षात? याचा स्क्रीनशॉट घ्या, काढून घ्या, किंवा नोट्स देतो मी तुम्हाला. ओके. दिसते क्लिअर? ठीक आहे, क्लिअर आहे, क्लिअरिटी, दुधाटे. ओके, छान. बस सगळे मेसेज करू नका आणि माईक बंद करा. गांभीर्य घ्या, गांभीर्य. वर्गातच पाठ करायचं.
हां, क्लासमध्येच पाठ करायचा इथूनच, वर्गातच. नंतर अभ्यास, नंतर नुसतं रिव्हिजन. वर्गात खूप खूप ध्यान द्या. बस पाठच होते वर्गातच. मी असं शिकवतो, वर्गातच पाठ होते. येस, ओके. त्यानंतर पाहू मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज चालू आहेत आपले. मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज हे विसरू नका, काय चालू आहे, मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. तर 3 सिस्टीम पाहिले आपण. कोणकोणते? CGS, FPS, MKS. CGS, FPS आणि काय, MKS. नेक्स्ट पॉईंट पाहतो आपण आता. नाव द फिजिकल प्रॉपर्टीज. कोणकोणते आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ते पाहू वन बाय वन. फिजिकल प्रॉपर्टीज. ओके. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिली पाहतो आपण फिजिकल प्रॉपर्टी, दॅट इज मास अँड वेट. मास अँड वेट. फरक आहे पहा. मास म्हणजे वस्तुमान, वेट म्हणजे वजन. वेट म्हणजे वजन, मास म्हणजे वस्तुमान. भौतिक प्रॉपर्टी चालू आहेत आपले. आता म्हटलं होतं आपण लेंथ, मास, कोणता अजून, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाइम. हे सगळे आपण पाहू, डिटेलमध्ये पाहू. सो व्हॉट इज मास? फर्स्ट ऑफ ऑल पाहतो आपण मास. व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल आय टोल्ड यू दॅट मॅटरला काय असते, मॅटर हॅज मास, ऑक्युपाय मास. सो मॅटर हॅज द मास. मॅटर हॅज मास. सुरुवातीला आपण म्हटलं होतं मॅटर ऑक्युपाय करतो, म्हटलो होतो मी काय, मास. मॅटर ऑक्युपाय मास. व्हॉट मॅटर ऑक्युपाय मास. मॅटर हॅज मास. देअरफॉर मास इज अ इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. त्यामुळे मास काय झाली, ही इनहेरंट प्रॉपर्टी. इनहेरंट प्रॉपर्टी. इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ कोणाची झाली, मॅटरची. त्यामुळे मास जी आहे इनहेरंट प्रॉपर्टी. इनहेरंट म्हणजे मूळची, पहिल्यापासून, उपजत. ओके, मूळ. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, मूळ. इनहेरंट, मूळ प्रॉपर्टी आहे मास. म्हणजे नवीन आत्ता नाही बनली, पहिल्यापासून, जन्मल्यापासून, उपजत. दॅट इज कॉल्ड ॲज इनहेरंट. मास इज इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ कोणाची आहे, मॅटरची. मासची डेफिनेशन करतो मी बघा आता. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ मास? मास म्हणजे काय, इट इज अ क्वांटिटी ऑफ मॅटर. मास म्हणजे काय असते, इट इज अ मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. क्वांटिटी ऑफ मॅटर a body contains. कोणतीही बॉडी. मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. ध्यान द्या, एक फुगा आहे, फुग्गामध्ये हवा भरतो आपण. हवा काय करतो, हवा गॅस आहे, मॅटर आहे. हवा काय, गॅस आहे, मॅटर आहे. हवा इज द क्वांटिटी ऑफ गॅस म्हणजे मॅटर. गॅस म्हणजे मॅटर. क्वांटिटी ऑफ मॅटर, किती क्वांटिटी आहे मॅटरची, ते म्हणजे मास. ए बॉडी कंटेन, कोणती बॉडी, समजा ही बॉडी आहे, त्याचा मास, वजन. ओके, एनी बॉडी, त्याचा मास, द क्वांटिटी ऑफ मॅटर. दिस बॉडी, याची किती क्वांटिटी आहे. क्वांटिटी म्हणजे याचा प्रमाण. क्वांटिटी म्हणजे किती अमाऊंट आहे, प्रमाण आहे, राईट. क्वांटिटी, त्याला काय म्हणायचं, मात्रा. त्याची मात्रा किती आहे. मात्रा म्हणजे कळते ना तुम्हाला, हिंदीमध्ये म्हणतात मात्रा, अमाऊंट. इतनी मात्रा डालो, इतनी मात्रा. मात्रा म्हणजे काय असते, अमाऊंट. क्वांटिटी ऑफ मॅटर, कोणाची, बॉडीची. सपोज दिस इज बॉडी. दिस बॉडी, या बॉडीची ही काय झाली, क्वांटिटी. द क्वांटिटी ऑफ मॅटर, मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर ए बॉडी कंटेन्स इज कॉल्ड ॲज मास. इज कॉल्ड ॲज काय म्हणायला, मास. मास इज काय होते, व्हॅरीज होते. मास चेंज होते. मास व्हॅरी. व्हॅरी होणे म्हणजे चेंज होणे. मास व्हॅरी विथ द पोझिशन
with the position or change in position, with the position change in position. चेंज इन पोजिशन मास व्हॅरी होते का? मास डू नॉट व्हॅरी होते. इट डू नॉट व्हॅरी. मास डू नॉट व्हॅरी. मास व्हॅरी होत नाही. इथं थांबलं तुम्ही तेवढंच मास राहणार. इथं थांबा, कुठेही थांबा. पोजिशन चेंज. व्हॉट आय एम सेइंग? पोजिशन चेंज. पोझिशन चेंज केलं, मास डू नॉट व्हॅरी विथ द पोझिशन चेंज. पण वेट तसं नाही. आता आपल्याला दोन्ही पाहायचे आहेत, वस्तुमान आणि वजन. काय आहे? वजन. वस्तुमान आणि वजन. पहिला पाहिलो आपण वस्तुमान, आता पाहूत वजन. वस्तुमान म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर, लक्ष द्या. पण वेट म्हणजे तसं नाही. Weight is not like that. Weight is different. Weight is what now? But weight is a result of. Weight. Weight म्हणजे काय म्हणतोय आपण? वजन. तर वेट हा रिझल्ट असतो, परिणाम असतो. वेट इज अ रिझल्ट ऑफ वेट इज अ रिझल्ट ऑफ. वेट आहे, रिझल्ट आहे. कोणाचा हो कोणाचा? वेट इज अ रिझल्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. मास अँड मास अँड व्हॉट? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. प्रत्येक वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असतो. सपोज धिस वस्तू, ही वस्तू मी सोडलो, खाली पडला म्हणजे काय झाला? याला पृथ्वी ओढायली. याला कोण ओढायली? पृथ्वी. ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन आहे. इट इज अट्रॅक्टेड बाय द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ कोणाचा असतो? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ अर्थ. वेट चालू आहे, लक्ष द्या. वेट इज अ रिझल्ट ऑफ मास. रिझल्ट ऑफ कोणाचा व कोणाचा? मास व ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. त्यामुळे जसं मास डू नॉट व्हॅरी म्हटलो होतो आपण, तर इथं वेट काय होणार? व्हॅरी होणार. वेट व्हॅरी. वेट व्हॅरी विथ द पोझिशन. विथ द पोझिशन. आता आपला वजन वेट जे म्हणतो आपण, 50 किलो वजन आहे असं म्हणतो आपण, पृथ्वीवर आहे. पृथ्वीच्या जसं जसं आपण चेंज करू पोझिशन फ्रॉम सेंटरपासून, किंवा आपण अंतराळा, किंवा जसं जसं आपण दुसऱ्या ग्रहावर जाऊ, आपला वजन तेवढा नाही भरणार. आपला वेट किती आहे? 50 किलोग्राम. हा जो काही वेट असेल 60 किलोग्राम 70 किलोग्राम, तर हा वेट असतो. बरोबर आहे. आणि मास म्हणजे काय असते? आपण सुरुवातीला म्हटलो क्वांटिटी ऑफ मॅटर. आपली जी काही क्वांटिटी असेल ती काय असते? मास असते. आणि आता वजन काय होऊन जातो? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आणि मास यांच्या दोघांच्या रिझल्टमुळे जे बनते त्याला काय म्हणणार आपण? मास. आणि ग्रॅव्हिटेशनल काय म्हणालो मी? अट्रॅक्शन. यांच्या रिझल्टमुळे वेट बनतो. वेट. तर वेट बदलणार आपला. दुसऱ्या ग्रहावर गेल्यावर वेट काय होऊन जाते? कमी होते. पण मास काय असतो आपला? तेवढाच असतो. मास तेवढाच आहे, कुठेही जा. मास डू नॉट व्हेरी. मास डू नॉट व्हेरी विथ द पोझिशन. समजायले? मास कुठेही जा चेंज होणार का? नाही. पण वेट काय होऊन जातो? चेंज होऊन जातो. का चेंज होऊन जातो वेट? वेट इज अ रिझल्ट ऑफ कोणाचा व कोणाचा आहे? मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. मास आणि कोणाचा आहे? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. वेट व्हॅरी विथ पोझिशन. वेट जसं जसं आपण जागा बदलू तसं तसं काय होते? वेट व्हॅरी होते. वेट व्हॅरी विथ द पोझिशन. ओके. वेट इज अ रिझल्ट ऑफ मास अँड काय? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. वेट व्हॅरी होते विथ पोझिशन. कसा कसा होते व्हॅरी? विथ पोझिशन और विथ द डिस्टन्स. विथ पोझिशन और वी विल सी डिस्टन्स. विथ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ व्हॉट? अर्थ. जमिनीच्या सेंटरपासून जसं जसं आपण दूर जाऊ, सेंटर ऑफ अर्थ, तसं तसं काय असतो? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ड्यू टू कशामुळे? याचं कारण काय आहे? ड्यू टू चेंज इन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ड्यू टू चेंज इन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशनल काय म्हणतो मी? लक्ष द्या. अट्रॅक्शन.
ड्यू टू चेंज इन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. वेट व्हॅरी विथ कशाने होतो? डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरपासून जसं जसं दूर जाऊ आपण तसा तसा वेट काय होतो? व्हॅरी होतो. वेट व्हॅरी होतो म्हणजे काय होतो? वेट चेंज होतो. का? कारण ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन कसा असतो? डिफरंट असतो. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन इज डिफरंट. बट द फंडामेंटल युनिट इज काय? मासच आहे. मास आणि वेटची फंडामेंटल युनिट जी आहे ती कोणती आहे? मासच. बट द फंडामेंटल युनिट या दोघांमध्ये फंडामेंटल युनिट कोण आहे? मास. बट द फंडामेंटल युनिट इज व्हॉट? मास. समजायले? मासला बेसिक युनिट SI युनिटमध्ये मेजर करतात. SI युनिट. द मास इज मेजर्ड इन SI युनिट. SI सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. SI सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. तर पहा, लक्ष द्या, मासला आपण SI युनिटमध्ये मेजर करतो म्हणालो. द मास इन SI युनिट इज मेजर्ड इन कशामध्ये मेजर करतात? किलोग्रॅम. मासचा युनिट काय आहे? किलोग्रॅम. लय मस्त धडा आहे, इंटरेस्टिंग आहे, मजा येते याच्यामध्ये. तुमच्या व्यवहाराचा धडा आहे, इंटरेस्ट येतो याच्यामध्ये. सोपा आहे, खूप सोपा आहे. मास इज मेजर्ड इन कशामध्ये? किलोग्रॅम. इन फ्रॅक्शनमध्ये जर मेजर करायचं असेल तर फ्रॅक्शन म्हणजे लहान भाग. SI युनिटमध्ये किलोग्रॅम असेल तर मास फ्रॅक्शनमध्ये काय असेल? ग्रॅम. किलोग्रॅममध्ये मोठा असेल आणि छोटा काय असेल? ग्रॅम. सो इट इज कॉल्ड एज kg. किलोग्रॅमला काय म्हणायचं? kg. आणि ग्रॅमला काय म्हणतो? g म्हणायचं नुसतं. ग्रॅम इज g. ग्रॅम इज काय असतो? g. 1 kg म्हणजे काय? 1 किलो. 1 kg मध्ये किती ग्रॅम असतात? 1000 ग्रॅम्स. 1 kg मीन्स 1000 g. 1 kg 1000 g. g म्हणजे काय? ग्रॅम. 1 kg हाऊ मच g? 1 kg हाऊ मच g? 1 kg मध्ये किती g? 1000 g. 1000 g म्हणजे 10चा कितवा घात? 10चा तिसरा घात g. 10 to the power of 3. It is also called as what? 10 to the power of किती? 3. 10 to the power of 3 g. आलं लक्षात? 1 kg 3 g. तर हे झालं मास. पूर्ण झाला आज फिजिकल पहिली प्रॉपर्टी आपली. काय झाली? मास. तर मास काय असतो आणि वेट काय असतो? फरक कळाला? मास आणि वेट मधला फरक कळाला का? मेसेज करा. ज्यांना नाही कळाला नाही म्हणा, परत सांगतो. मास आणि वेट मधला फरक नाही कळाला त्यांना. हां ठीक आहे, ज्यांना नाही कळाला म्हणा. ते कोण आहेत असे? नो म्हणणारे सांगा फक्त. नो. SI युनिट काय? किलोग्रॅम. छान. SI युनिट काय म्हणावं? किलोग्रॅम. फ्रॅक्शनमध्ये ग्रॅम. गांभीर्य घ्या. खूप सोप्या पद्धतीत सांगायलो मी, शिकवायलो की यामुळे माझी पद्धत अशी आहे समजू नका. मी तुम्हाला समजावं म्हणून या पद्धतीने शिकवतो मी. आय एम व्हेरी लो लेवल, बॉटम लेवलला जाऊन शिकवतो मी. खूप एक नंतर कसलीच अडचण येऊ नये म्हणून वर गेल्यावर. तर तुम्ही ग्राउंड लेवलला खूप चांगलं शिकाव. ही काय असतं की मला वाटते म्हणून नाही, पुढे येणारी अडचण असते. तर त्यासाठी पहिल्यापासूनच जर आपण अशा पद्धतीने शिकलं तर काहीच अडचण येत नाही. तर हे झालं. काय झालं? SI युनिट काय? किलोग्रॅम. मास परत एक सांगतो, परत एकदा. मास इज अ रिझल्ट ऑफ, मी जे विचारायलो ते फक्त तुम्ही परत बरोबर आहे का चेक करा. फक्त चेक करा. ओके. मास इज अ रिझल्ट ऑफ, वेट इज अ रिझल्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. चेक करा. नो मेसेज, नो व्हॉइस और नो स्पीकर और नो कॅमेरा. फक्त काय करा? चेक करा. चेक माइंड इट. ओके. सो वेट इज अ रिझल्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. वेट इज अ रिझल्ट ऑफ मास आणि कोणाचा? वेट रिझल्ट आहे म्हणजे परिणाम आहे. वेट कशामुळे आणि कशामुळे? मासमुळे आणि अट्रॅक्शनमुळे. दोघांवर अवलंबून असतो वेट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा कमी जास्त असेल तरी सुद्धा वेट सुद्धा कमी जास्त. त्यामुळे तो व्हॅरी होतो म्हणायला होतो. मी म्हटलो होतो व्हॅरी होतो. व्हॅरी होतो म्हणजे काय होतो म्हटलो? चेंज होतो.
डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, जसं जसं जमिनीच्या सेंटरपासून आपण चेंज करूया, व्हॅरी होते, वेट काय होऊन जाते, व्हॅरी होते. सेंटर ऑफ द अर्थ, जमिनीच्या सेंटरपासून डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ड्यू टू कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. पूर्ण जमिनीवर सारखा असते, जमिनीच्या सेंटरपासून म्हणजे वरच जावं लागते. जसं जसं आपण जमिनीपासून वर जातो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो, कमी होतो. जितकं खाली असणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतो. वर विमान काय होऊन जाते, असं विमान वर गेल्यावर असं पानावणी होते, पानावणी, पान असतो ना पान तर ते जास्त फिजिक्समध्ये अजून तुम्हाला कळणार आहे. ग्रॅव्हिटेशन लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, दॅट आर द 2 टॉपिक्स आहेत ग्रॅव्हिटेशनचे, फिजिक्समध्ये डिटेलमध्ये आहे. हे एवढं मला माहीत नाही, तरी मी सांगतो जेवढं मला आपल्या केमिस्ट्रीला आवश्यक आहे तेवढं सांगतो, बरोबर सांगतो. तर विमान काय होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जमिनीच्या सेंटरपासून आपण जातो, त्याचा वेट काय होऊन जातो, विमानाचा मास कमी होऊन जातो, विमानाचा मास काय होते, कमी होते. तर ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, वेट व्हॅरी विथ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ ड्यू टू चेंज इन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. कायामुळे होते हे, कारण याचा असा आहे की ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन काय होतो, चेंज होतो. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन चेंज होतो. फंडामेंटल युनिट काय, मासचा, सगळ्यांना माहीत आहे. फंडामेंटल युनिट्स, मासचा फंडामेंटल युनिट किती किलो आणणार आहे म्हणतो ना आपण, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, मास. तर किती किलो काय असते, वस्तुमान असते. फंडामेंटल युनिट ऑफ मास चालू आहे आता, वेट नाही, वेट नाही, मास. किती किलो, आता मी एक असं विचारतो तर कसं वाटते, साखरेचं वजन किती आहे म्हणतो का आपण, वस्तुमान असं म्हणावं. हां, हे लक्षात ठेवा, हे शिका, पुस्तक शिकू नका. साखरचं वजन किती किंवा वस्तुमान किती कसं म्हणाले. 10 किलो साखर आहे, 10 किलो मास ऑफ द शुगर और 10 किलोग्राम वेट ऑफ द शुगर म्हणणार का आपण. द वेट ऑफ शुगर नाही म्हणायचं केव्हाच, द वेट ऑफ शुगर नसते, माणसाचं वेट असते, बरोबर आहे. माणूस काय मॅटरच आहे, माणसाचा काय असतो, वेट असतो, आणि शुगरचा वेट नसतो म्हणालो मी. शुगरचा मास असतो, वेट करा नाही म्हणायचं, मास किती आहे. ट्रकमध्ये भरलेली असते गाडी, लोड करतो, त्याचा वेट घेतो आपण, ट्रक है ना, ट्रकची ट्रक अशी, त्याच्यामध्ये किती सामान आहे भरलेला, मॅटर आहे, त्याचा वेट काढतात, वेट, ठीक नाही. कुस्ती खेळायची पैलवानाचं वेट बघतात, मास बघत नाहीत. आपलं आपण फॉर्ममध्ये लिहितो आपण, सैनिक भरती करायची आहे, वेट किती आहे आपण, तर हे आहे वेट आणि मास. सो इट चेंजेस विथ मास. फंडामेंटल युनिट काय मासचा, के जी. मासचा फंडामेंटल युनिट काय, के जी. वेटचा पण काय, के जीच आहे. दोघाचा बी युनिट काय आहे, के जीच आहे. वेट पण कशात असतो, किलोग्राममध्येच असतो. माससुद्धा कशात असतो, किलोग्राममध्ये. सो इन दिस वे वी हॅव सीन टुडे द फिजिकल प्रॉपर्टीज. कोणते कोणते, मास पाहिली, फक्त पहिलीच पाहिली. लेंथ पाहतो द्या. व्हॉट इज युनिट पण शिकवलो मी आज. आहे लक्षात, चेक करा म्हटलो, फक्त लक्षात आहे का चेक करा. व्हॉट इज युनिट, युनिट इज काय म्हटलो मी, आर्बिट्ररीली डिसाइडेड. आर्बिट्ररीली काय असते, डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड. आर्बिट्ररीली डिसाइडेड म्हणायचं अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड. आर्बिट्ररीली डिसाइडेड, युनिव्हर्सली एक्सेप्टेड काय असतात, स्टँडर्ड. काय असतात, स्टँडर्ड. इज कॉल्ड ॲज काय म्हणावं त्याला, युनिट. इज कॉल्ड ॲज युनिट. आर्बिट्ररीली डिसाइडेड, युनिव्हर्सली एक्सेप्टेड, स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज युनिट. ओके, आलं लक्षात. युनिट पॉईंट महत्त्वाचा आहे. CGS, MKS, FPS. CGS सेंटीमीटर, MKS मीटर. आता SI सिस्टीम आहे, फंडामेंटल युनिट कोणती आहे ते सगळे पाहू. हे जशाला तसं हा धडा फिजिक्समध्ये आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. जशाला तसं धडा कशामध्ये आहे, फिजिक्समध्ये पण आहे, पण केमिस्ट्रीमध्ये वेगळा आहे. केमिस्ट्रीमध्ये वेगळा अभ्यास आहे आणि जो जो केमिस्ट्रीचा अभ्यास आहे तो आपण या धड्यामध्ये अभ्यास करू. थांबूया आज आपण. ओके, थँक्यू. काय डाऊट्स कोणाला, मेसेज करा. काय डाऊट असले तर मेसेज करा. आहे डाऊट, नो नो, फाईन. अच्छा, व्हिडिओ बनवा.